अवखळही खट्याळही नदीची मुरडी आमची हो. अवखळही खट्याळही नदीची मुरडी आमची हो. मुळी नाव रे कुणासही कितीही जरी समर्थ तो. मुळी नाव रे कुणासही कितीही जरी समर्थ तो. बंधनात पण प्रीतीच्या वाहतात हा स्नेहदळे. बंधनात पण प्रीतीच्या वाहतात हा स्नेहदळे. आपल्या हाती भाग्य आपले कामामधुनी इथे घडे. आपल्या हाती भाग्य आपले कामामधुनी इथे घडे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्वांना नमस्कार. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि देवी सरस्वतीच्या पूजनाने करूया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी हे परमेश्वराचे रूप मानले जाते. उच्च कोटीच्या विचाराची पत माणुसकीच्या बाजारात तयार करून आपल्या उमद्या व्यक्तिमत्वाने या भूमीवरती शिक्षणाची, सद्विचाराची, सद्भावनेची हिरवळ फुलवलेले असे मान्यवर श्री प्रवीणजी दवणे सर आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहेत. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. गरगर गरगर फिरे पाळणा बघा बघा ग जत्रा. हे पाहू की ते पाहू ग हवेत डोळे सतरा. हवेत डोळे सतरा. टायनी थॉट्स अर्थात चिमणा विचार, गोडूला विचार अशा एका सुंदर नावाच्या संस्कार वर्गात तुमची मुलं वात्सल्याच्या पंखाखाली विकसित होत आहेत. हे पालक म्हणून तुमचं भाग्य आहे, म्हणून तुमचं अभिनंदन मी आधी करतो. खूप बोलण्याचा आताचा क्षण नाही मला माहिती आहे. मी विचारलं आदरणीय चंदाताईंना, डॉक्टर अशोकजींना, या ठिकाणच्या खोत मॅडमना, सुचिताताईंना आणि अर्थातच देखणे पती पत्नींना मी विचारलं किती वेळ बोलू. त्यांनी मला जो वेळ दिला तो इथे जर मी घेतला तर तुम्ही एकमेकात बोलाल. दवण्यांना काही इतकं भान नाही. आम्ही आलोय मुलांचं नाटक बघायला आणि हा मनुष्य स्वतःचं नाटकच थांबवत नाही, असं होऊ शकेल. मी तुमचं अभिनंदन का करतोय. आज आपली मुलं, आपली पुढली पिढी जे टेलिव्हिजनवरून, मोबाईलवरून आणि अवघ्या वातावरणातून जे बघते आहे ते असं बघते की जे बघू नये, असं ऐकते की जे ऐकू नये. मला इतकी भीती वाटते. डोळ्यांच्या ओठांनी आणि कानांच्या डोळ्यांनी या चिमण्या मुलांनी हे सतत पाहिलं आणि ऐकलं तर यांच्यातून सुंदर माणूस निर्माण कसा होईल. टायनी थॉट्स या एका शिशु संस्कार वर्गात ज्या तऱ्हेचे संस्कार आदरणीय चंदाताई, त्यांची पुढची पिढी म्हणजे मुलीची किंवा मुलाची पिढी असतेच, पण तुम्हाला कौतुक वाटेल आणि दृष्ट काढून टाकावीशी वाटेल त्यांची पुढची पिढी, अर्थात त्यांच्या क्रिएटिव्ह, सृजनशील अशा स्नुषा, सुनबाई, कल्याणीताईंचं मी हार्दिक अभिनंदन करतो.
आणि हे क्वचित असतं. म्हणजे मुलगे वारसा पुढे नेतात मी ऐकलं होतं, पण आज आदरणीय कल्याणीताई मी मुद्दामून सांगेन की तुमच्या घरात तुमच्या मुलाबरोबर तुमची सुनबाई पण वारसा पुढे नेते. हे महाराष्ट्रात अभिमान आहे, वेगळं आहे, हे कौतुकास्पद आहे. हाय, हॅलो, गुड इव्हनिंग, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेतच असणार, कारण आपण इथं जमलो तेच मुळी मजा करायला, धम्माल करायला. तर इथं आलेल्या माझ्या गोड गोड मित्रांनो, मैत्रिणींनो आणि त्यांच्या गोड गोड पालकांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतं की नाही? मला पण गोष्टी खूप आवडतात. राजा राणीच्या, उडणाऱ्या सतरंजीच्या, दुष्टप्रधान आणि जादूगाराच्या, वाघसिंहांच्या, माकडांच्या, बिरबल बादशहाच्या, टॉम आणि जेरीच्या, पोकेमॉन आणि डोरेमॉनच्या. मी जर तुमच्या शाळेची टीचर झाले असते ना, तर मी सगळेच तास गोष्टींचे तास केले असते बरं का. तर आज आपण इथे आलो आहोत ते गोष्ट ऐकायला नव्हे, चक्क बघायला. ही गोष्ट आहे तुमच्यासारख्याच एका गोड गोड मुलीची. ती होती राजकन्या, तिचं नाव होतं दुर्गा. आज आपण तिचीच नवल कहाणी बघणार आहोत. शिंपल्यातुनी मोती घडवी आभाळाचे पाणी, दुर्गा झाली गौरी त्याची, ऐका नवल कहाणी. शिंपल्यातुनी मोती घडवी आभाळाचे पाणी, शिंपल्यातुनी मोती घडवी आभाळाचे पाणी, दुर्गा झाली गौरी त्याची, ऐका नवल कहाणी. हो, ऐका नवल कहाणी. असेच होते गाव चिंपले, डोंगरातल्या कुशीत लपले. असेच होते गाव चिंपले, डोंगरातल्या कुशीत लपले. प्रेमळ होता राजा त्याची तशीच होती राणी, प्रेमळ होता राजा त्याची तशीच होती राणी. शिंपल्यातुनी मोती घडवी आभाळाचे पाणी, दुर्गा झाली गौरी त्याची, ऐका नवल कहाणी. हो, ऐका नवल कहाणी. हो, ऐका नवल कहाणी. एकच त्यानं लेक लाडकी, नाजूक सुंदर जणू केतकी. एकच त्यानं लेक लाडकी, नाजूक सुंदर जणू केतकी. चंद्रकोर जणू वाढत जाई निळ्या नभा अंगणी, चंद्रकोर जणू वाढत जाई निळ्या नभा अंगणी. शिंपल्यातुनी मोती घडवी आभाळाचे पाणी, दुर्गा झाली गौरी त्याची, ऐका नवल कहाणी. हो, ऐका नवल कहाणी. सुखात या परी दुःख सलतसे, हट्टा पायी झोपती जनसे, झोपती जनसे. सुखात या परी दुःख सलतसे, हट्टा पायी
झोपती जनसे झोपती जनसे नाही गुणाचे नाव मुळी करिता औषध पाणी नाही गुणाचे नाव मुळी करिता औषध पाणी शिंपल्यातुनी मोती घडवी आभाळाचे पाणी शिंपल्यातुनी मोती घडवी आभाळाचे पाणी दुर्गा झाली गौरी त्याची ऐका नवल कहाणी हो ऐका नवल कहाणी आणि गवसला इलाजावचित आणि गवसला इलाजावचित पहा घडे जे पुढे अकल्पित पहा घडे जे पुढे अकल्पित पहाल जेव्हा घडता सारे वदेल तुमची वाणी पहाल जेव्हा घडता सारे वदेल तुमची वाणी दुर्गा झाली गौरी त्याची ही तर नवल कहाणी हो ही तर नवल कहाणी हो ही तर नवल कहाणी So, Bachche Company, now we are coming to the story of Durga. आत्ताच आपण समुद्रातल्या शिंपल्यामध्ये मोती तयार झालेला पाहिला. बरं का दोस्तांनो, तुम्हाला निसर्गाची एक जादू माहिती आहे का? स्वाती नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसाचा एक थेंब जर समुद्रातल्या शिंपल्यामध्ये पडला आणि तो शिंपला डबीसारखा बंद झाला तर त्यामध्ये सुंदर असा मोती तयार होतो. म्हणजे मुलांनो, छान असं वातावरण मिळालं ना तर आपलं जीवनसुद्धा मोत्यासारखं सुंदर बनून जातं. आज आपण ज्या दुर्गा नावाच्या राजकन्येची गोष्ट पाहत ऐकत आहोत ना, तिचे आई वडील म्हणजे आटपाट नगराचे राजा आणि राणी होते. ते तुमच्या मम्मी पप्पांसारखेच खूप खूप प्रेमळ होते. तुमचे मम्मी पप्पा जसे तुमच्यासाठी छान छान खेळणी आणतात, गोड गोड खाऊ आणतात, तसेच आपले राजा राणीसुद्धा दुर्गासाठी खाऊ, खेळणी, भारी भारी ड्रेसेस आणायचे. तिनं मागितलेली प्रत्येक वस्तू आणून द्यायचे. दुर्गाचे खूपच लाड करायचे राजा राणी. पण अशा या गोड गोडुल्या सानुल्या दुर्गाला हल्ली झोपच लागत नव्हती. कशामुळे काय कोण जाणे, पण झोप न झाल्यामुळं दुर्गाची खूप चिडचिड व्हायची. ती रागानं सारखी फणफणत असायची. राजवाड्यातल्या नोकरांवर संतापून वस्कन ओरडायची. तिला झोप यावी म्हणून राजा राणी आणि राज्यातल्या सगळ्या प्रजेनं खूप खूप प्रयत्न केले. आता आपण पाहणार आहोत सगळ्यांनी दुर्गाच्या झोपेसाठी काय काय केलं आणि आपल्या रागावलेल्या, लाडावलेल्या, हट्टी दुर्गाला झोप आली का? चला तर मग आपण आता जाऊयात दुर्गाच्या राजवाड्यात. झुई झुई झुम. साळ्यांनी बिछाना पिसांचा केला, बिछाना पिसांचा केला. मऊ मऊ जणू ढगांचा झुला, मऊ ढगांचा ग झुला. बसू गेले
चला 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 लवकर चला, दुर्गाबाई रुसली तिला हसवायला चला. दुर्गाबाई आमची गोड गोड फार, हसली तर लागेल मधाची धार. हसा ताई हसा. लवकर हसा. चाळ्यांनी बिछाना पिसांचा केला. मऊ 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 जणू ढगांचा झुला, ढगांचा झुला बाई ढगांचा झुला. मऊ मऊ म्हणे. मऊ मऊ बिछाण्यात टोचतं का काही? रात्रभर टोच टोचून हैराण केलं बाई. पिसांच्या बिछाण्यात टोचणार काय? आपलेच हात अन आपलाच पाय, आपलेच हात अन आपलाच पाय. टोचणार काय म्हणे? टोचणार काय? हे पहा माझ्या हातात काय? ही तर पिसांची छोटीशी काडी. हिने तुला तर टोचणार कसं? हात लागला तर मोडून जाईल. म्हणतील सारे लागलंय पिस, म्हणतील सारे लागलंय पिस. आम्ही असू वेडे पिसे. आधी त्यांना शिक्षा करा, आधी त्यांना शिक्षा करा. मऊ बिछाना करीन म्हणे. मुळीच नाही झोप जरा, त्यांना आधी आणा समोर. आवळा त्यांच्या मानेला दोर. ठीक आहे. कोण आहे रे तिकडे? इकडे या. त्यांना इकडे घेऊन या. हंटर चांगला घेऊन या. अबबबबबब. राजाच्या सेवकांनी दवंडी पिटल्यावर राज्यात त्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उमललेली सगळी रंगीबेरंगी मऊशार सुगंधी फुलं राजवाड्यावर हजर केली माळ्यांनी. आहा हा हा, काय त्या सुगंधी गुलाबाच्या पाकळ्या, पांढरी पिवळी शेवंती, जाई जुई चमेली रातराणी, कुंदा, घमघमता मोगरा. हा मोठा भला थोरला ढीगच ढीग राजवाड्यात येऊन पडला फुलांचा. नजर सुद्धा त्या ढिगावरून हाटेना सगळ्यांची. मग सुरू झालं काम. माळ्याच्या देखरेखीखाली त्या फुलांचा मऊशार उबदार आणि सुगंधी बिछाना बनवायचं. किती किती हात कामाला लागले आणि खूप खपून सेवकांनी इतका फर्स्ट क्लास बिछाना बनवला ना मित्रांनो, की काही विचारूच नका. आपल्या कामगिरीवर माळीबुवा एकदम खुश झाले. राजा राणी पण हे सारं पाहून अगदी निर्धास्त झाले. चला आता तरी आपल्या लाडक्या लेकीला एकदाची शांत गाढ झोप मिळणार म्हणून ते मनात एकदम आनंदी झाले. रात्र झाली. मंचकावर बिछाना अंथरला गेला. महालाचे पडदे सोडून दिवे मालवून राणीनं सेविकांच्या मदतीनं दुर्गाला त्या बिछाण्यावर आणून अलगद हळुवारपणे निजवलं आणि हळूच सगळे बाहेर पडले. हळूच दार लावलं आणि मग काय झालं मित्रांनो? मऊ मऊ गादीची वर्णनं ऐकून झोपला तर नाहीत ना आईच्या कुशीत? अरे लब्बाडांनो, डोळे किलकिले करून बघताय काय पुढची गंमत? चला तर मग पाहू काय होतंय ते.
काय हा सारा तमाशा आहे? थैथयाट कुणाचा चालला आहे? थैथयाट दुसरं करणार कोण? आपलीच कन्या, आपलीच कन्या, दुसरं कोण? तिला म्हणावं नृत्यशाळा इथे नाही. कळलं का हो तुम्हास बाई? हे पहा, तुम्ही मला चिडवू नका, चिडवू नका. माझ्याशी मुळीच तुम्ही बोलू नका, बोलू नका. महाराजांना आमचा द्या निरोप. आम्हाला मुळीच नाही पळभर ही झोप झोप, पळभर ही झोप झोप, पळभर ही झोप झोप. झोपणं यायला झालंय काय? फुलांचा बिछाना रुततो काय? ताई साहेब उत्तर द्या, उत्तर द्या. उत्तर कशाला पाहिजे? पुरावाच घ्या. हा हा फुलांची ही कोवळी कळी, टोचायला ही का रागावते खुळी? आधी त्या माळ्याला इथे बोलवा. माझ्या समोर फासावर चढवा. वा रे वा, टोचायला कळी आणि शिक्षेला माळी. आधी त्याला फासावर चढवा. त्याला शिक्षा होणार नाही. उगाच बळी देणार नाही. मीही अन्नाला शिवणार नाही. त्याला शिक्षा होणार नाही. पाणी सुद्धा पिणार नाही. त्याला शिक्षा होणार नाही. मीही इथे राहणार नाही. दुर्गा, माझी शहाणी बाय, मला सोडून जाणार काय? असं नका हो करू बाई, एवढा हट्ट बरा नाही. एवढा हट्ट बरा नाही. मी इथे राहणार नाही. मी जाऊ देणार नाही. तुझं इथे ऐकतंय कोण? बघते मला अडवतंय कोण. तुला कोणी अडवत नाही. बोलण्याची काही गरज नाही. बोलण्याची काही गरज नाही. बोलण्याची काही गरज नाही. अरे देवा, राजानं आता मात्र माळ्याला फाशीची शिक्षा द्यायला ठासून नाही म्हटलं. राजाला उलट आपल्या लेकीचा, दुर्गाचाच प्रचंड राग आला. काय हे वागणं? म्हणे झोप येत नाही. का? तर फुलांच्या बिछाण्यातली नाजूक कळी टोचली म्हणे. राजानं रागावून फरमावलं की ते काही नाही, असले भलते लाड मुळीच चालणार नाहीत. गादी बनवणाऱ्या माळीबुवांना मुळीच शिक्षा देणार नाही. दुर्गा पण हट्टाला पेटली. ती म्हणाली, मी अन्न पाणी घेणार नाही, घरातून निघून जाईन. राजांनी पण संतापानं सांगितलं की जा, तुला कोणी अडवणार नाही. झालं. तिला अडवणाऱ्या, विनवणाऱ्या आईला बाजूला सारून दुर्गा रागाच्या तिरीमिरीत राजवाड्याबाहेर पडली आणि तंद्रीत बरीच लांबवर कुठेतरी चालत राहिली. तोच तिच्या नाजूक कोमल पावलात टुचकन एक काटा घुसला की. आजपर्यंत आपल्या आईबाबांबरोबर रथातून फिरणारी आणि आज चप्पल शूज न घातलेली दुर्गा पहिल्यांदाच अशी एकटी बाहेर पडलेली होती. दुखणारा पाय घेऊन लंगडत लंगडत चालणाऱ्या, डोळ्यात पाणी भरलेल्या दुर्गाला दिसलं की खूप बायका हातात घागर घेऊन पाणी भरायला अगदी आनंदानं नाचत गात जातायत. त्या सगळ्या जणी किती किती कामं करत होत्या.
गाई गुरांना चारा पाणी देऊन, गोठा स्वच्छ करून, सडा शिंपून, दूध लोणी काढून, किती किती कामं करून त्या नाचत गात चालल्या होत्या. दुर्गाला हे सारं पहिल्यांदाच बघायला मिळालं. दुखणारा पाय विसरून ती बघतच राहिली. अरेच्चा, इतकी मेहनत आणि इतके कष्ट करून या बायका इतक्या आनंदात नाचतायत गातायत तरी कशा? तिला अगदी नवल वाटलं. बघूया बाबा आपणही, एवढं काय आहे त्यात. चला ग चला, हो 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 हो, पाऊल उचला, हो चला ग चला, पाऊल उचला, रस्त्यात गाठील शिरजोर, बाई हा नंदाचा खट्याळ पोर, बाई हा नंदाचा खट्याळ पोर, ग बाई हा नंदाचा खट्याळ पोर. पहाटे उठूनी सडा घालितो, हो पहाटे उठूनी सडा घालितो, वासरू गाईच्या कासेला लावितो, कासेला लावितो, मुळी आवरेना, हो 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 हो, तिला ग पान्हा, हो मुळी आवरेना, तिला ग पान्हा, ठाकता उभा हा समोर, बाई हा नंदाचा खट्याळ पोर, बाई हा नंदाचा खट्याळ पोर, ग बाई हा नंदाचा खट्याळ पोर. घाम गाळिता सकाळपासूनी, हाती येते हे गोरस लोणी, घाम गाळिता सकाळपासूनी, हाती येते हे गोरस लोणी, रस्त्यानी जाता, हो 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 हो, अडविल आता, हो रस्त्यानी जाता, अडविल आता, गाठेल अवचित चोर, बाई हा नंदाचा खट्याळ पोर, बाई हा नंदाचा खट्याळ पोर, ग बाई हा नंदाचा खट्याळ पोर. बरं का छोट्या मित्रांनो, सकाळी सकाळी आनंदात भरपूर काम करणाऱ्या बायका बघून दुर्गा आपलं पायाचं दुखणं विसरून तशीच चालत पुढे पुढे जात राहिली आणि चक्क एका कोळीवाड्यात पोचली. सगळे कोळी लवकर उठून आपापलं काम आवरून आपल्या होड्यांची समुद्राची पूजा करून आनंदानं सागरात मासे पकडायला निघाले होते. कोळी बांधवांना समुद्राची अजिबात भीती वाटत नाही बरं का. लाटांच्या अंगावर खेळत खेळतच ते मोठे झालेले असतात ना. पण त्यांच्यातला एक नाखवा एकदम आकाशाकडे बघून ओरडला, अरे अरे ते बघा, आकाशात एक भला मोठा ढग आलाय आणि आता मोठं वादळ येईल. पळा पळा, आपण सगळे आपलं सामान घेऊन उंच ठिकाणी जाऊया. लवकर पळा र बिगी बिगी. पण काय, तेवढ्यात आपली दुर्गा पोचलीच ना तिथवर. तिनं हुकूम सोडला, ते काही नाही, होडी सागरात घेऊनच चला, नाहीतर मी तुमचं डोकंच उडवेन. घाबरून गयावया करत त्यांनी दुर्गेला घेऊन आपली होडी त्या वादळात सुद्धा समुद्रात लोटली. वेगानं गरगरणाऱ्या भोवऱ्यात अडकून होडी आपटली आणि फुटली. बाप रे, आता काय होणार? त्या खवळलेल्या समुद्रात दुर्गा आणि ते सगळे कोळी बांधव वाचले का? चला बघूया तर पुढं काय झालं ते.
पुनवेचा चांदवा पुनवेची रात जन्मा जन्माची दर्याची साथ भलवरे नाखवा भलवरे नाव गड्या पल्याड आपला गाव भलवरे नाखवा भलवरे नाव गड्या पल्याड आपला गाव कोहल्याच्या पोराला कसलं भ्याव हे कसलं भ्याव कोहल्याच्या पोराला कसलं भ्याव हे कसलं भ्याव पावट्याची पौर्णिमा नदीच्या भेटी नारळ खणाने भराव ओटी पावट्याची पौर्णिमा नदीच्या भेटी नारळ खणाने भराव ओटी पोरांचे अपराध घालील पोटी तोरण बांधून हर हर गरजून तोरण बांधून हर हर गरजून सोडा हो आपुली ना कोल्याच्या पोराला कसलं गाव हाय कसलं गाव कोल्याच्या पोराला कसलं गाव हाय कसलं गाव काहो भाऊराव काहो बाबूराव काहो भाऊराव काहो बाबूराव बलवरे नागवा बलवरे नाव गड्या पल्याड आपला गाव बलवरे नागवा बलवरे नाव गड्या पल्याड आपला गाव आबालात बघा ढगांचा ठिपका दिसतोय का बघा ह्यो ठिपका रोजचा न्हाय माझ्या बाबांनो ह्यो ठिपका रोजचा न्हाय ढगाचं पार लय वांगाळ हाय हिंगा दाखवल्या बिगर राहणार नाही म्हणून म्हणतो माझ्या आया बायानो पोरं बाल घ्या माझ्या दादा बाबांनो मिडूक मिडूक घ्या सखल जागेतून आधी उच्चावर चला आता येण हाय अरे आता येण हाय वारं बी सुटलंय येगळच जरा बांधूया मचवा अन फिरू माघारा मचवा हजर करा सांगितलं काम मुकाट करा ऐकलं नाही मुंडकं उडेल अलगट जाऊन मचव्यात बसेल दुर्गा माझं नाव आहे दुर्गा माझं नाव आहे माझ्याशी तुमची गाठ आहे नकाबाई आम्ही पाया पडतो आम्ही पाया पडतो आम्ही पाया पडतो पाया पडून जमणार नाही मी मागे हटणार नाही कोल्याची जात माग हटणार नाही कोल्याची जात माग हटणार नाही सुखान हात सोडणार नाही प्राणाची पर्वा करणार नाही जय एकवीरा देवी जय एकवीरा जय एकवीरा देवी जय एकवीरा जय एकवीरा देवी जय एकवीरा जय एकवीरा देवी जय एकवीरा
जय एकवीरा देवी जय एकवीरा, जय एकवीरा देवी जय एकवीरा, जय एकवीरा देवी जय एकवीरा, जय एकवीरा देवी जय एकवीरा. एकवीरा देवी जय एकवीरा, जय 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 एकवीरा देवी जय एकवीरा. सोडून घ्या पल्लडगाव आपला ठाव, वल्लव नाव सोडून घ्या पल्लडगाव आपला ठाव. वादली वाऱ्यात सोडली या नाव गड्या पल्लडगाव, वादली वाऱ्यात सोडली या नाव गड्या पल्लडगाव. कोल्याच्या पोराला कसलं भ्याव, कोल्याच्या पोराला कसलं भ्याव. ऐकताना सगळे, ती होडी जरी फुटली आणि भयंकर वादळात तिचे तुकडे गरगरत राहिले, तरी एका तुकड्याला घट्ट पकडून दुर्गा वाहत वाहत एका किनाऱ्यावरच्या गावात जाऊन पडली. ते गाव नदीला आलेल्या पुरामुळं सगळं उद्ध्वस्त झालं होतं. सगळे गावकरी आपल्या माणसांना शोधत होते, एकमेकांना मदत करत होते, विचारपूस करत होते. तेवढ्यात एका म्हाताऱ्या आजीला ही वाहात येऊन नदी किनारी पडलेली आणि कण्हत असलेली सुंदर मुलगी दिसली. आजी मायेनं कळवळून तिला उठवायला आजोबांना हाका मारायला लागली. इकडे गावकरी विचार करायला लागले की दरवर्षी आपल्या गावात पूर येतो आणि आपलं सारं सारं धुवून नेतो. आपण तर काहीच करू शकत नाही, पण आता मात्र यावर उपाय शोधलाच पाहिजे. काय उपाय करायचा बरं, कोणालाच काही समजेना. आपली दुर्गा जिकडे वाहात येऊन पडली होती ना, तिथं गावातले आजी आजोबा जाऊन पोचले. आजीनं तर मोठ्या प्रेमानं दुर्गाचं नाव गौरी असं ठेवलं सुद्धा. या गौरी नाव मिळालेल्या दुर्गानं त्या गावातल्या आजी आजोबांबरोबर चालत येत असताना गावकऱ्यांचं बोलणं ऐकलं. ती तर अगोदरच नदीवर खूप संतापलेली होती. तिला वीज चमकल्याप्रमाणे एक उपाय सुचला. चला तर मग आपल्या गोष्टीत पुढे काय होतंय बघूया.
पाहू गौरी सारखी पोर दिसते वाहून आले सारखी कणते आपण जमलो आहो काही विचार करण्यासाठी. विचार कसला करता आता काही शिल्लक नाही गाठी. काही शिल्लक नाही गाठी. विचार झाला पाहिजे हे थैमान थांबलं पाहिजे. दरवर्षी हा राक्षस येतो असलं नसलं घेऊन जातो. उपाय यावर शोधायला हवा. बघा सुचतोय का काही विचार नवा. 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 नदीला बांधून घाला. केवढा मोठा हिने विचार दिला. नदीला मग पूरच येणार नाही. आणि गाव मग वाहून जाणार नाही. कोण ही मुलगी नाव काय. गौरी माझी कुणाची बाय. काय तुमची गौरी. काय तुमची गौरी. काय तुमची गौरी. काय तुमची गौरी. होय 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 माझी गौरी. माझी गौरी आमची गौरी. एवढासा जीव पण केवढी समज. वर्षे गेली आमची पडायला उमज. आधी तिला बांधून खाला. आधी डाकीण बांधून खाला. आधी नदीला बांधून खाला. आधी तिला बांधून खाला. इवली कळी ही जेव्हा खुलेल सुगंध साऱ्या जगात पसरेल. किती ग सुंदर नाजूक कळी जपायला हवी पाकळी पाकळी. विचार आमचा पक्का झाला. आता पकडा एक ताल. आता पकडा एक ताल. आता पकडा एक सूर.
बदलून टाकूया आपण सारा नूर, लईत एका काम करू, लईत एका काम करू, नवी सृष्टी चला उभारू, नवी सृष्टी चला उभारू. मंडळी, आपल्या गौरी बनलेल्या दुर्गानं किती सहजपणे गावकऱ्यांना उपाय सुचवला ना. नदीला बांध घालण्याचा म्हणजे धरण बांधून पाणी अडवण्याचा उपाय आहे की नाही. आपली गौरी एकदम हुशार, तुमच्यासारखीच. झालं, गावकऱ्यांनी धरण बांधायला सुरुवात केली. आपली गौरी आता त्या आजी आजोबांजवळ राहायला लागली. पण अजून सुद्धा तिला रात्री झोपच यायची नाही मुळी. ती आजी गौरीची खूप काळजी करायची. गावातल्या सगळ्या गावकऱ्यांची बंधारा बांधायच्या कामाची खूप धांदल चालली होती. गावात कुणाला मुळी उसंतच मिळायची नाही. लहान मोठे, पुरुष, बायका, मुलं सारे लवकर उठून त्याच कामाला लागायचे. एके दिवशी कामाला जाणाऱ्या 2 मुलींना आजीनं थांबवलं आणि चौकशी केली. आजीला गौरीच्या झोपेविषयी वाटणाऱ्या काळजीची त्या मुलींना तर गंमतच वाटली. आजीला त्या दोघींनी एक सोप्पा आणि नेमका मार्ग सांगितला बरं का. गौरी घरात बसून ते सारं काही ऐकत होती. तिचं कुतूहल जागं झालं. आणि मग काय दोस्तांनो, आपण प्रत्यक्षच पाहूया की काय झालं ते. लवकर पळताय? लवकर कसले, डोळ्यापुढे धरण दिसतंय. सारं गाव आपलं करतय काम. तुम्ही साऱ्या पोरी सुद्धा गाळताय खांब. तुमची गौरी करते काय? नुसत्याच चकाट्या पिट्टी काय? नुसत्याच चकाट्या पिटेल कशी? मग बांधाचा विचार करेल कशी? विचारच नसता, उपयोग काय? कामाला त्याचा उपयोग काय? कामाला आता महिना होईल. अर्ध बांधकाम होऊन जाईल. अजून बरी झाली नाही. असं 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 तिला काम झेपत नाही. असं 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 रात्र रात्र झोपत नाही. असं 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 उपाय यावर सांगता का काही? झोपेला औषध कुठलं ग बाई? झोपेला औषध मेहनत ग बाई. आम्हाला त्याची गरजच नाही. कष्टाचं खाईल त्याची झोप कशी जाईल?
आणि हरामाचं खाईल त्याला झोप कशी येईल? हरामाचं कसलं? खातच नाही, डोळ्याला डोळा लागतच नाही. राजकन्या म्हणे होती अशी, झोप नाही म्हणून साऱ्या गावाला फाशी. वादळात म्हणे वाहून गेली. छान झालं, गावाची सुटका झाली. असं अभद्र बोलू नये, दुसऱ्याचं वाईट चिंतू नये. गौरी सारं काम करते, घरचं सगळं तीच पाहते. घंटा झाली, आम्ही निघतो. कामावर जायला उशीर होतो. गौरी माझी बरी होईल, तुमच्या बरोबर कामावर येईल. मग तर खूपच मज्जा येईल, मज्जा येईल. यांच्या मागून जाऊया, झोपेचं औषध पाहूया. आता आपली गोष्ट एका अगदी गोड वळणाकडे चाललीये बरं का. आता तर खूपच मज्जा येणार आहे पाहायला. आपली गौरी झोपेचं औषध शोधायला बाहेर पडली. गावातून जंगलातून चालत जात राहिली. तिला सगळं नवीनच बघायला मिळत होतं. यापूर्वी तिनं असं कधी फिरून पाहिलंच नव्हतं. सकाळची अगदी प्रसन्न वेळ होती बरं का चिमुकल्यांनो. तुम्ही कसे सगळे पटपट आवरून स्कूलमध्ये येता की नाही, तशाच आकाशात झाडांवर सगळीकडे इटुकल्या पिटुकल्या चिमण्यांची एकच घाई गर्दी चालली होती. त्यांना किती किती कामं करायची होती. छोट्या पिलांची शाळा सुरू झाली होती. त्यांच्या आईबाबांना त्यांच्यासाठी दाणे टिपायचे होते. काही चिमण्या झाडांवर, घरांमध्ये, खिडक्यांजवळ घरटी बांधायला सामान गोळा करत होत्या. काड्या, कापूस, दोरा असं बरंच काही काही आणत होत्या. सगळ्यांचा नुसता चिवचिवाट चालला होता. आपली गौरी हे सगळं खूप आश्चर्यानं बघत होती. तिला काय काय दिसलं ते आपणही बघूया बरं. चिव चिवबाई चिव, हिम्मत असेल तर आम्हाला शिव, आम्हाला शिव, आम्हाला शिव, आम्हाला शिव. चिवबाई चिव, चिवबाई चिव, हिम्मत असेल तर आम्हाला शिव, आम्हाला शिव, आम्हाला शिव, आम्हाला शिव. आम्हाला शिवायला पंखच हवेत, पंखांनी उडती थवेच्या थवे. आम्हाला शिवायला पंखच हवेत, पंखांनी उडती थवेच्या थवे. कशाला बघतेस धरल्या गतीव, आम्हाला शिव, आम्हाला शिव. चिवबाई चिव, चिवबाई चिव.
पंखावर आमची पोर तयार जातील ती साता समुद्रापार पंखावर आमची पोर तयार जातील ती साता समुद्रापार आपला पण कोसतात जीव आळशाची खर्चो मुळी न घेऊ आम्हाला शिव चिवबाई चिव चिवबाई चिव चिवताई चिव चिवताई चिव हिम्मत केवढी अन केवढासा जीव तुझ्यातली हिम्मत आम्हाला दे पंखांची भरारी आम्हाला दे तुझ्यातली हिम्मत आम्हाला दे पंखांची भरारी आम्हाला दे बघते मग करतो कोण आमची कीव चिवताई चिव चिवताई चिव चिवताई चिव चिवताई चिव चिमण्यांच्या सगळ्या लगबगीकडे बघत आपली गौरी पुढं जात राहिली. आजूबाजूला बघत फिरत असल्यामुळं आपण किती चालतोय ते तिला लक्षातच येत नव्हतं. मोठ्या आनंदानं निसर्गातली सगळी सुंदर सुंदर दृश्य बघत ती चालत राहिली. थोड्या अंतरावर गौरीला मधमाशांचं घर म्हणजे एक मोठं पोळं दिसलं बरं का. गू 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 असा आवाज करत त्या हजारो मधमाशा वेगानं उडत होत्या. मधमाशा बागेतल्या झाडांवरच्या फुलांवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेनं फुलांमधला मध ओढून घेत होत्या आणि आपल्या पोळ्यामध्ये आणून साठवत होत्या. गौरीनं पाहिलं तर त्यांना कुणाशी बोलायला मुळीच सवड नव्हती. अरेच्चा, थेंब थेंब मध गोळा करून किती मोठा साठा केलाय त्यांनी. गौरीला तर खूप नवल वाटलं. एवढ्याशा पिटुकल्या जीवांनी डब्बाभर मध गोळा केलाय की. आता गौरीला वाटलं की चला जाऊया मधमाशांशी गप्पा मारायला. आपणही जायचं का त्यांच्याकडे. रंगीत फुलती फुले जगात आमच्यासाठी. रंगीत रंगीत फुलती फुले जगात आमच्यासाठी. रुंजी घालून भवती ग घेतो भेटी गाठी. रुंजी घालून भवती ग घेतो भेटी गाठी. कुणाल कळले आजवरी हे गुपित आमची भाषा. कुणाल कळले आजवरी हे गुपित आमची भाषा. मधमाशा मधमाशा आम्ही मधमाशा. हो 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 आम्ही मधमाशा. हो 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 आम्ही मधमाशा.
मधमाशांच्या पोळ्यापासून पुढं गेल्यावर गौरीला एक गंमत सापडली बर का. काय होती ती गंमत माहितीये का? ते होतं एक वारूळ. वारूळ म्हणजे छोट्या छोट्या मुंग्यांचं घर. शेकडो हजारो मुंग्या त्यातून भराभरा बाहेर पडत होत्या आणि अगदी शिस्तीत रांगेनं अन्नाचे कण, साखरेचे कण आणायला निघाल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी आपल्या वारुळात इतक्या सगळ्या मुंग्यांना पुरेल एवढं अन्न साठवायचं होतं ना त्यांना. पण इतक्या लगबगीत सुद्धा रांग अजिबातच मोडत नव्हतं बरं का कुणी. गौरी डोळे विस्फारून बघतच राहिली. एकही मुंगी चुकारपणा, आळशीपणा करत नव्हती. सगळ्या चिंटू पिंटू मुंग्या आपापल्या शक्तीप्रमाणे लहान मोठा साखरेचा कण उचलून वारुळात नेत होती. वारुळात जाणाऱ्या आणि येणाऱ्या मुंग्यांची रांगच रांग चालत होती. गौरी विचार करायला लागली, अरे निसर्गातले सगळेच जण भरपूर कष्ट करतायत, कुणीच वेळ वाया घालवत नाहीये. खरंच गौरीला कष्टांचं, मेहनतीचं महत्त्व चांगलंच लक्षात यायला लागलं. आपणही असं करायला पाहिजे असं तिला वाटायला लागलं. दोस्तांनो, छोट्या छोट्या मुंग्यांनी गौरीच्या मनात कसा प्रवेश केला ते पाहूया बरं. राब राब राबतो, राब राब राबतो, राब राब राबतो, राब राब राबतो. मुंग्या आम्ही राब राब राबतो, मुंग्या आम्ही राब राब राबतो. उसंत नाही जरा राब राब राबतो, कष्टचा वेळ न पडतो पुरा राब राब राबतो. वरुळातून आम्ही येतो राब राब राबतो, दिसेल तो कण गोळा करतो राब राब राबतो. विश्रांती नचमुळी घेतो राब राब राबतो. जाता येता घरात सापडे आनंदाचा जरा मुंग्या आम्ही राब राब राबतो, मुंग्या आम्ही राब राब राबतो. वरुळातून आम्ही येतो राब राब राबतो, दिसेल तो कण गोळा करतो राब राब राबतो. विश्रांती नचमुळी घेतो राब राब राबतो. जाता येता घरा सापडे आनंदाचा जरा मुंग्या आम्ही राब राब राबतो, मुंग्या आम्ही राब राब राबतो. मुंग्या आम्ही राब राब राबतो, मुंग्या आम्ही राब राब राबतो. राब राब राबतो, राब राब राबतो. अजब करामत तुमची बाई, क्षणात पलटण तुमची. शिस्तीने कामाला जाई, खंडन पडतो जरा तुम्हाला मामनाचा मुजरा. रब रब रबतो, रब रब रबतो. ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला. तर आपणही गौरी बरोबर पाहिलं की इतक्या छोट्या छोट्या मुंग्या सुद्धा किती राब राब राबतात ते. सकाळपासून ते अंधार पडेपर्यंत गौरीची भटकंती चालूच होती. त्या संपूर्ण दिवसात गौरीनं अनुभवलं की निसर्गात सगळी माणसं, पशुपक्षी, कीटक, जशा मधमाशा, फुलपाखरं, मुंग्या हे सगळेजण खूप आनंदात सतत कामं करत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आपापल्या शक्तीनुसार
राब राब राबत असतात. कदाचित सगळ्यांच्या या मेहनतीतच त्यांची प्रसन्नता, आनंद सामावलेला असेल. हळूहळू गौरीच्या मनात सुद्धा काम करण्याचा विचार डोकवायला लागला बरं मित्रांनो. झोप न लागणं आणि त्यामुळं चिडचिड करणं हे फक्त आपल्याच स्वभावात आहे असं तिला जाणवलं. आता एकदा मनात विचार सुरू झाला की त्या दिशेनं आपण पण एक पाऊल टाकतोच बरं का दोस्तांनो. तुम्ही कसं ठरवता ना की सकाळी लवकर उठायचं, एक्सरसाइज करायचा, आईचं सगळं ऐकायचं, अभ्यास मन लावून करायचा, तर तुम्हाला कसं छान छान वाटतं, शाबासकी मिळते. तशी गौरीनं सुद्धा एक गोष्ट पक्की ठरवली बरं का. काय ठरवलं ते कळेलच आता आपल्याला. दिवस उतरला, अजून कशी आली नाही. चिंता कशाला? लहान पोर काही समजत नाही. येईल आता ती, फार वेळ झाला नाही. राब राब राबतो, राब राब राबतो, ला 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 ला, ला ला ला. कुठे गेली होतीस पोरी, वाट पाहून चिंडले डोळे. सगळ्या जागा हिंडून आलो, पायात माझ्या आले गोळे. बसलो आहोत वाट पाहत, तुझ्या विना ना घास जात. आधी आराम करा तुम्ही, माझं नंतर पाहीन मी. दमली अशील, श्वास घे, दूध भात थोडा खाऊन घे. तुम्ही आता उठायचं नाही, कामाला हात लावायचा नाही. मी आता ठरवलं आहे, कामावर उद्या जाणार आहे. रात्र रात्र झोपत नाही, तुला काम झेपणार नाही. तुझ्याने काम होणार नाही. सारं काही झेपेल मला. मीही आहे विचार केला, निश्चयाचं बळ मोठं, मुंगी बांधते वारुळ मोठं. तर मग छोट्यांनो, आपण पाहिलं की गौरीनं आजीबरोबर बोलणाऱ्या 2 मुलींचं संभाषण ऐकलं होतं बरं का. तिच्या मनात आलं की आपणही खूप मेहनत करून पाहूया बरं. हे तर आपल्या झोपेसाठी अगदी मस्त औषध दिसतंय. इतका रामबाण उपाय आत्तापर्यंत आपल्याला सापडलाच नव्हता. मग तिनंही गावातल्या सगळ्या गावकऱ्यांबरोबर बंधारा बांधायच्या कामावर जायचा निश्चय केला. कुदळ, फावडं, टोपली घेऊन आणि दुपारच्या जेवणासाठी भाजी भाकरी बांधून घेऊन सगळ्यांबरोबर गौरीही निघाली. बंधाऱ्याच्या ठिकाणी पोचल्यावर तिच्या लक्षात आलं, अबबबबबबबब, केवढं काम पूर्ण होत आलंय हे. अरेच्चा, आपण तर आतापर्यंत काहीच काम केलं नाही. तिला हे सुद्धा जाणवलं की निसर्गात सगळेच जण एकमेकांच्या मदतीनं, एकमेकांच्या साथीनं खूप मोठं काम करत असतात. एकमेकांना मदत केल्याशिवाय कुणीच पुढे जाऊ शकत नाही. पक्षी, मधमाशा, फुलपाखरं, मुंग्या यांचे सगळे थवे, कळप एकमेकांबरोबर गुण्या गोविंदानं राहतात.
तशीच माणसं सुद्धा जेव्हा एकमेकांना समजून घेऊन प्रेमानं एकत्र येतात ना, तेव्हा खूप मोठं काम अगदी सहज चुटकीसरशी करून टाकतात. गौरीच्या मनात असा हळूहळू होणारा बदल खूपच आनंदाचा होतोय बरं का. एक दुजाचे काम नव्हे, एक दुजाचे काम नव्हे, एक दुजाचे काम नव्हे, सारे मिळून यारे तोडा बंध जुने सारे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे. नसे भरसा आकाशाचा, उन्हाळ लहरी कृष्ण ढगांचा, नसे भरसा आकाशाचा, उन्हाळ लहरी कृष्ण ढगांचा, आज रोवनी पाय भूमीवर वेध उद्याचा घ्या रे, आज रोवनी पाय भूमीवर वेध उद्याचा घ्या रे, तोडा बंध जुने सारे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे. हाती घेता कुदळ पावडे, भविष्य येईल हसतया पुढे, हाती घेता कुदळ पावडे, भविष्य येईल हसतया पुढे, शब्द न केवळ कार्य आपुले गातील दिगंत वारे, शब्द न केवळ कार्य आपुले गातील दिगंत वारे, तोडा बंध जुने सारे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे, पाऊल पुढेच टाका रे. हुश. गौरी बरोबर आपण पण किती किती चाललो, काय काय पाहिलं ना दोस्तांनो. तर आज आपल्या गौरीनं आयुष्यात पहिल्यांदाच एवढं काम केलं बरं. सगळ्या गावकऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून मनापासून झटून काम केलं. दिवसभर तिला कामामध्ये आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडला. कष्ट करताना ती आपल्या झोपेबद्दल आणि चिडायचं सुद्धा विसरून जाऊन तंद्रीत काम करत राहिली. संध्याकाळी काम संपल्यावर मात्र तिच्या हातांना आणि चालून चालून पायांनाही फोड आले होते. पण मनात मात्र कष्टांचं समाधान अगदी दाटून आलं होतं बरं का. गौरी घरी आली ती दमून भागूनच. तिच्या पापण्यांमध्ये झोप अगदी दाटून आली होती. आजीनं काळजीनं मायेनं गौरीची विचारपूस करायला, तिला जेवू घालायला सुरुवात केली. पण काय गंमत झाली बालमित्रांनो, बघूयात बरं का. किती कदमलीस माझे पोरी, आधी सारं उरकून घे. भूक लागली असेल तुला, दूध भात खाऊन घे. किती कदमलीस माझे पोरी, दूध भात खाऊन घे. दूध भात खाऊन घे. दूध भात खाऊन घे.
रात्री तीच फूल बनते. आहा हा 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 हा, दमून भागून अतिशय शांत आणि गाढ झोप लागणं यात केवढं मोठं सुख असतं ना. आपल्या गौरीला पहिल्यांदाच रात्रभर अगदी शांत झोप लागली आणि सकाळी सकाळी गौरीचं मन सुद्धा निसर्गासारखंच ताजतवानं झालं होतं बरं का. आटपाट नगरातल्या राजाची एकुलती एक हट्टी तापट राजकन्या दुर्गा तिच्यामधून जादून जणू निघूनच गेली होती. त्या प्रसन्न सकाळी गौरीला जाणवलं की पूर्वी तिला सुखाची झोप यावी म्हणून सगळ्यांनी किती किती मेहनत करून पिसांचे फुलांचे बिछाने बनवले होते. तिला स्वतःचीच लाज वाटली की आपण मात्र त्या कष्टकऱ्यांना फटके मारायची शिक्षा दिली, फाशी देण्याची भाषा केली. खरंच खूप खूप मोठी चूक झाली आपली. आजच्या आपल्या गोष्टीत आपण पाहिलं की राजवाड्यातून संतापानं बाहेर पडलेल्या दुर्गाला किती किती अनुभवांना सामोरं जावं लागलं. तिला आयुष्यात मेहनतीचं महत्त्व, एकीचं बळ, चांगल्या विचारांचं फळ समजून आलं. दुसऱ्यांच्या कष्टाची, प्रेमाची खरी किंमत कळली. आजूबाजूच्या निसर्गात राब राब राबणारे हात पाहून आपल्या चुकारपणाची, आळशीपणाची लाज वाटली तिला. तुम्हाला माहितीये का, दुर्गा आणि गौरी ही दोन्हीही नावं देवींची आहेत बरं का. राक्षसांचा नाश करताना संतापानं रौद्र रूप धारण करणारी ती दुर्गा देवी आणि शांत, समंजस, प्रेमळ रूप धारण केलेली ती गौरी. आपल्या आजच्या गोष्टीत सुद्धा तापट, अहंकारी, हट्टी दुर्गा हळूहळू आपल्या अनुभवांनी, विचारांनी, समंजसपणानं गौरी कशी झाली हे आपण पाहिलं. दुर्गाबरोबरच आपणही आज या गोष्टीमध्ये एकत्र प्रवास केला. या प्रवासात आपण काय काय शिकलो बरं? जाणीव, प्रेम, राबण्याचं महत्त्व, चांगले विचार मनात रुजवणं, मोठ्यांचा आदर करणं, कोणतंही काम मनापासून नीटपणे आणि चिकाटीनं करणं. या सर्व गोष्टींमुळं आपल्याला जीवनात खूप आनंद मिळतो. शिंपल्यातल्या पाण्याच्या थेंबाचा जसा मोती झाला तसंच आपण चांगलं वागून आपलं जीवन मोत्यासारखं सुंदर बनवू शकतो. आजच्या गोष्टीतल्या राजाराणींनी आपल्या बुद्धिमान, सुंदर पण हट्टी मुलीचे अजिबात फालतू लाड केले नाहीत. उलट तिला घराबाहेर काढल्यामुळंच दुर्गाचं आयुष्य अतिशय सुंदर घडलं. जीवनात कष्टाशिवाय पर्याय नाही. सर्वांनी एकमेकांच्या साथीनं काम केलं तर आपल्या जीवनातही खरा आनंद आणि समाधान लाभतं. बरं का मित्रांनो, आता आपणही असे छान छान वागून एकमेकांना मदत करून प्रगतीच्या वाटेवर पाऊल पुढे टाकणार आहोत. आजच्या या गोष्टीच्या नाटुकल्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप धम्माल केलीत. छान छान अभिनय केला, नाच केला. आता आम्ही सगळे प्रेक्षक तुम्हाला रंगमंचावर एकत्र पाहायला खूप अधीर झालो आहोत बरं का. भेटूया मग सगळ्यांना एकत्र रंगमंचावर.
अवखळही खट्याळही नदीची मुरडी आमची हो. अवखळही खट्याळही नदीची मुरडी आमची हो. मुळी नाव रे कुणासही कितीही जरी समर्थ तो. मुळी नाव रे कुणासही कितीही जरी समर्थ तो. बंधनात पण प्रीतीच्या वाहतात हा स्नेह गळे. बंधनात पण प्रीतीच्या वाहतात हा स्नेह गळे. आपल्या हाती भाग्य आपले कामामधुनी इथे घडे. आपल्या हाती भाग्य आपले कामामधुनी इथे घडे. जय हो 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 जय हो. आजचा समारंभ अपूर्व आहे. गौरव ज्याचा करणार आम्ही तो एक छोटा शिपाई आहे. बंधाऱ्याची मूळ कल्पना दिली आमच्या गौरीने 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 आमच्या गौरीने बाया बापे सारे आम्ही काम केले जातीने. पण खरे काम केले आमच्या लाडक्या गौरीने 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 आमच्या गौरीने पोरं आमची शिकवून त्यांना तयार केले गौरीने. सुंदर आमच्या गौरीने आमच्या गौरीने प्रचंड सेतू जरी बांधती वानर मोठ्या संख्येने. खारी चापण मोठा वाटा मनी जाणीला रामाने. हाती घेता माती त्याचे सोने केले गौरीने. सुंदर आमच्या गौरीने आमच्या गौरीने गौरी आमची येथे येईल पाहुण्या हाती बक्षीस घेईल. मुली तुझं नाव काय? गौरी 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 तुझं नाव दुर्गा नाही? दुर्गा कुठली? ही तर आमची गौरी. ही दुर्गा कशी असेल? ती तर होती खूपच चढेल. दुर्गा गौरी दुर्गा गौरी आधी त्यांना आणा समोर. आवळा त्यांच्या मानेला दोर. विनयशील ही गौरी आमची. हिला न बाधा मुळी गर्वाची. ही चंद्राची शीतल पोर. मला दिसेल का माझी पोर? साळ्यांनी बिछाना पिसांचा केला. बिछाना पिसांचा केला. मऊ मऊ जणू ढगांचा झुला. मऊ ढगांचा ग झुला. दुर्गा दुर्गा कुठं ग गेलीस? आता सोसवत नाही मला. माझी पोर दाखवा मला. आई माझी दुर्गा माझी दुर्गा माझी दुर्गा माझी दुर्गा. आमची गौरी आमची गौरी आमची गौरी आमची गौरी. हो हो तुमची गौरी तुमची गौरी. किती बदललीस दुर्गे पोरी. मी तुमची दुर्गा आणि तुमची गौरी. पाऊल पुढेच टाका रे पाऊल पुढेच टाका रे पाऊल पुढेच टाका.
टाका रे पाऊल पुढेच टाका रे एक तुझ्याचे काम नव्हे हे पाऊल पुढेच टाका रे पाऊल पुढेच टाका रे एक तुझ्याचे काम नव्हे हे पाऊल पुढेच टाका रे पाऊल पुढेच टाका रे एक तुझ्याचे काम नव्हे हे पाऊल पुढेच टाका रे पाऊल वरून ये इकडे. ए तू बस खाली. वरून ये बाळा. वरून ये. पुढं घे. थांबायचं. आम्ही जी गोष्ट मुलांना शिकवली आहे 1 महिना ती मुलं उत्तरं देतील. टीचर हे सांगेल, प्रश्न विचारेल. तू विचार पहिला. काय सुवर्णा बोलणार. बोला ना सुवर्णा. नाही तुम्ही बघ. शिंपल्यातून मोती घडवी मायाचे पाणी दुर्गा झाली गौरी डोंगराच्या कुशीत डोंगराच्या कुशीत नगरात एक होती त्यांना छोटीशी होती तिचं नाव दुर्गा तिचं नाव दुर्गा. मग काय झालं? दुर्गाला झोप येत नाही दुर्गाला झोप येत नाही तिला भेटली चिवताई 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 म्हणाली तिला भेटली मधमाशी मधमाशा म्हणाल्या तिला भेटल्या मुंग्या राप राप जातो राप राप जातो राप राप रापतो गौरीने आता गौरीने आता निश्चय केला गौरीने आता निश्चय केला मी आता काम करणार मी आता काम करणार. अशी ही दुर्गाची गौरी झाली अशी ही दुर्गाची गौरी झाली शिंपल्यातून मोती घडवी दुर्गा झाली गौरी ऐका त्याची दुर्गा झाली गौरी दुर्गा झाली गौरी दुर्गा झाली गौरी. आता प्रवीण डवणे सर प्रतिक्रिया सांगतील. त्यांना माईक आम्ही खाली देतो. हॅलो. खरं म्हणजे आनंदाने निशब्द झालो आहे आणि या निशब्द असतानाच बोलायला लावणं थोडं धावपळीचंच आहे. एकच सांगतो रसिक मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी इतक्या कौतुकाचे आनंदाश्रू आले आणि त्यामुळे टाळ्यांचा गजर एकदा पुन्हा या सगळ्यांसाठी. कोणा एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं राहील. मी एवढंच सांगेन टायनी थॉट्सच्या सगळ्या कुटुंबाला, आणि ही अतिशयोक्ती नाही, मी मूळ सुद्धा पाहिलं होतं नाटक. आज इतक्या वर्षांनी नाटक पाहिलो आहे. उलट मी असं सांगतो की त्यावेळेची ती जी मुलं होती ती वयाने जरा मोठी होती. ही इतकी चिमुकले 3 आणि 4 वर्षाची मुलं आहेत. एका अर्थाने जर प्रयत्न केला हे सगळं रेकॉर्डिंग केलं असेल तर मी धाडसानी आणि आदराने विधान करतो, हे इतक्या लहान मुलांचं इतकं मोठं संगीत नृत्य नाट्य असं आहे की कदाचित ते गिनीज वर्ल्ड बुकमध्ये जाऊ शकतं, इतकं उत्तम यांनी केलेलं आहे. हे मी प्रासंगिक कौतुक करत नाही, अगदी मनापासून बोलतो आहे. त्यातले तपशील आणि व्यवहार सोडून द्या, पण इतकं त्या मुलांनी उत्तम केलं. सगळ्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या मुलांना, शिक्षकांना, टायनी थॉट्सच्या कुटुंबियांना आपण शाबासकी देऊया. सतत त्यांच्याबरोबर राहूया. धन्यवाद.
मी आणखीन एक सांगतो, राहिलं मला की हा एकाच प्रयोगापुरताही राहता कामा नये. मी म्हणत नाही की शेकडो प्रयोग, कारण ती अतिशयोक्ती होईल, पण महाराष्ट्रात निदान 25 तरी प्रयोग सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी झाले पाहिजेत. कारण कळलं पाहिजे की इतके लहान वयातली मुलं किती उत्तुंग सादर करतात. कळू द्या रे, करा प्रयत्न, काही तुम्ही करा, स्पॉन्सर मिळवा, काही करा, पण तुम्ही हे इथले ठेवू नका एका प्रयोगापुरतं. प्रतिक्रिया सुचिताताई देतील. नमस्कार. हे म्हणजे कसं घरचाच कार्यक्रम होता आणि आम्ही सगळ्या आमचे बहिणी आत्या आम्ही हा कार्यक्रम बघायला आलो. काकींचे टायनी थॉट्सचे कार्यक्रम आम्ही यूट्यूबवर बघितले आत्तापर्यंत, कारण आम्हाला कामानिमित्तानं येता आलं नव्हतं. पण कार्यक्रम सुरू झाला तसं डोळ्यातलं पाणी आवरतच नव्हतं. म्हणजे मी स्वतः लहानपणापासून काकींचा प्रवास बघितला आहे. म्हणजे इतकं तिने कष्ट घेतलेले आहेत ही शाळा डेव्हलप करताना. म्हणजे एवढं मेटिक्युलस वर्क, एवढी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी, हे खूप मोठं काम आहे. म्हणजे आपल्याला घरातल्या एका मुलाला सांभाळताना किती कष्ट येतात सर्वांना माहिती आहे. डिसिप्लिन लावणं, टीम बिल्डिंग. म्हणजे आज मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ट्रेनिंग सेल कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. म्हणजे मी रिटायर झाली आहे, पण मी गेली 5-6 वर्ष काम केलेलं आहे. मला माहिती आहे की मुलांकडून काम करून घेताना किती कष्ट लागतात. तरुण मुलांचे प्रॉब्लेम वेगळेच असतात आणि लहान मुलांचे वेगळे असतात. लहान मुलांना या पद्धतीनं म्हणजे त्यांच्यामधले सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करणं, टीम बिल्डिंग, एम्पॅथी. मुलं एकमेकांना कशी मदत करत होती बघितलं का? एखाद्याचं काही पडलं मदत करणे, हे जे आहे एम्पॅथेटिक वागणं, सहकार्याची भावना, टीम बिल्डिंग, ह्या खूप गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आजच्या जगात आहेत आणि एवढ्या लहान वयात त्यांना ते करायला मिळतंय. तर मी असं म्हणते की आम्ही प्रेक्षक म्हणून भाग्यवान, आम्ही नातेवाईक म्हणून भाग्यवान आणि तुम्ही अशी शाळा मिळणं, असे गुरुवर्य मिळणं, म्हणून तुम्ही पालक म्हणून भाग्यवान. हे एवढंच मी बोलते आणि थांबते. आभाराचा भाग हा अजून शिल्लक आहे. सो मी सगळ्या पालकांचे आभार मानते. तुम्ही शांततापूर्वक हा पूर्ण कार्यक्रम पाहिलात. हा एक दुजाचे काम नव्हे, हे खरंच एक दुजाचे काम नव्हे आहे. आम्ही दरवेळी साऱ्यांना आवाज देतो आणि ते खरंच येतात आमच्या मदतीला. त्यामध्ये किनीकरबाई, अश्लेषाताई, शिरीष काका यांचं मोठं यावेळेला आहे काम. त्यांनी फार सुंदर पद्धतीनं आम्हाला कोऑपरेट केलं. शिवाय नेपथ्यकार अंतू भैया, अंतू देशपांडे, हे फार सुंदर पद्धतीनं सकाळपासून 11पासून ते काम करतात. तिथे माझी सगळी टीम मी 11पासून काम करते आहे, इन्क्लुडिंग ऑल टीचर स्टाफ. हा 2 तासाचा 1.5 तासाचा जरी फंक्शन तुम्हाला दिसत असेल, 2 महिन्यापासून याच्यावर प्रॅक्टिस होती आहे आणि आज सकाळपासून याच्यावर काम होतं आहे. तरच हे स्टेज उभं राहू शकलं आणि आम्ही इथं काम करू शकलो. आणि यावेळेला मेन मला थँक्यू म्हणायचं आहे सगळ्या पालकांना, माझ्या एक्स पेरेंट्सना. त्यांनी फार मनापासून मला कोऑपरेट केलं. म्हणेल त्यावेळेला मला स्कूलमध्ये प्रॅक्टिससाठी सोडलं. संडेज ही मी काय म्हणता प्रॅक्टिस घेत होते. अजिबात जमत नव्हतं टीचर्सना, पेरेंट्सना, तरीही मला छान त्यांनी कोऑपरेट केलं. थँक्यू सो मच. थँक्यू टू ऑल माय पेरेंट्स. थँक्यू. आणि या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांचा फार मोठा सपोर्ट आहे. एक व्यक्ती समोर काम करते, घरात माझी 2 छोटी मुलं, माझं घर, जेवण खाण सगळं त्याची काळजी घेतली जाते. घरातल्यांचा फार मोठा यामध्ये रोल आहे. सो त्यांनाही थँक्यू, मनापासून थँक्यू. हॅलो. मुलांचे कपडे चेंज होत आहेत. आपल्याकडे 1-2 मिनटं वेळ आहे. कल्याणीने आपल्या सर्वांचे आभार मानलेले आहेत, तरी पण मी औपचारिक म्हणून सर्वांची नावं परत एकदा घेते आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रवीणजी दवणे यांचे खूप खूप आभार. संस्थेच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात, मुलांचे कौतुक केले आणि पालकांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने परत एकदा तुमचे आभार.
कार्यक्रमासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार. नेपथ्यकार अनंत देशपांडे, एडिटर सचिन जगताप, फोटोग्राफीसाठी मनोहर भालेकर, प्रकाश योजनेसाठी व्यंकटेश व उमेश बटाणे, दीपक देशपांडे, अभिषेक देशपांडे या सर्व लोकांच्या सहभागामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. तुमचे आभार. किणीकर मॅडम, शिरीष देखणे सर, आश्लेषा देखणे, प्रीती राठे यांचा फार मोठा मोलाचा सहभाग आहे. तुमचेही आभार. इतर मदतनीस अमर जांभळे, दत्ता सुतार आणि हुतात्माचा स्टाफ अशोक यांचेही सहकार्य, त्यांचेही आमच्या शाळेतर्फे खूप खूप आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचा स्टाफ गेले 2 महिने झाले खूप मेहनत घेत आहेत, त्यांचेही आभार. सरते शेवटी पालकांचे खूप खूप आभार. सेंटरनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन केले आणि आम्हाला सहकार्य केले, तुमचे आभार. महत्त्वाचे म्हणजे हा कार्यक्रम सुंदर झाला तो आमच्या स्टुडंट आणि एक्स स्टुडंटमुळे. या सर्व मुलांचे खूप खूप आभार. त्या मुलांनी प्रॅक्टिससाठी त्यांच्या शाळा, अभ्यास, परीक्षा सांभाळून आम्हाला सहकार्य केले. या मुलांचे खूप कौतुक आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.